काल मी एका जेनझीचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि तिला मी विचारलं की तुझ्या काय स्ट्रेंथ्स आहेत. तर मी जनरली एक्सपेक्ट करत होतो की ती म्हणेल टीमवर्क, कोलॅबोरेशन किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या माझ्या स्ट्रेंथ्स आहेत. पण तिने मला काय उत्तर दिलं, ती म्हणाली आय एम गुड ॲट नॉईज कॅन्सलेशन. मग मी तिला विचारलं म्हणजे काय? तर ती म्हणाली लूक, ज्यावेळी कुठल्यातरी एक महत्त्वाच्या गोष्टीवर काम करायचं असेल किंवा काही डिसिजन घ्यायचा असेल ना, तर मी त्यातनं कुठल्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी मला डिसिजन घेण्यापासून किंवा काम करण्यापासून परावृत्त करतात, अशा गोष्टी मी आयडेंटिफाय करते आणि ते मी बाजूला करते आणि मी बरोबर कामावरती किंवा डिसिजन घेण्यावरती फोकस करू शकते. सच अ पॉवरफुल थिंकिंग. आपल्याला असं वाटतं की जेनझीज आर ऑल ओव्हर, ते फोकस नसतात, डिफ्यूज असतात. परंतु हे खरं म्हटलं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. कारण बऱ्याच वेळा मी पण काही काम करत असेल, साधारणपणे एका प्रोजेक्टवरती 1 तासाचं काम असेल प्रेझेंटेशन बनवण्याचं. परंतु काहीतरी जेवणाचा मेसेज आला तर आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. मग कोणीतरी पॉलिटिक्सवरती टाकलं की मग त्याच्यावरती 1-2 तास चर्चा. स्पोर्ट्स, क्रिकेटवरती काय टाकलं तर त्याच्यावरती चर्चा आणि मग जे 1 तासाचं काम असतं त्याला आपण 4-5 तास लावतो. तीच गोष्ट डिसिजन मेकिंगमध्ये पण होते, की डिसिजन घेताना आपण बऱ्याचशा गोष्टींचा विचार करतो ज्या अनवॉन्टेड आहेत. या प्रकारचं नॉईज कॅन्सलेशनचं स्किल जर का आपण जेनझीजमधनं पिकअप करू शकलो आणि खरंच पुढच्या जनरेशनला शिकवू शकलो, तर दॅट्स अ व्हेरी पॉवरफुल टूल. हे मला खरं काल तिच्याकडनं कळलं.